ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 4. ज्ञानाज्ञान भेद कथन. दृष्टांत. ओव्या आहेत 41 ते 43. ज्ञानपणे विण ज्ञान मात्र कसे असते ते सांगून ज्ञानदेव या प्रकरणाचा उपसंहार करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, निदेचे नाहीपण निमालियाही जागरण, असे जे का नेणे कोण होवोन जैसे. निद्रेचे नाहीपणाचे स्फुरण नाहीसे झाले की जागेपणाचे स्फुरणही नसते. त्यावेळी फक्त एक अखंड जागेपण असणे नसणे हे दोन्ही भाव सोडून राहते. का भूमी कुंभ ठेविजे ते सकुंभता आपजे, तो नेलिया म्हणिजे तेणे विण. किंवा जमिनीवर घट ठेवला की त्या जमिनीला सकुंभता प्राप्त झाली असं म्हणावं व काढला की सकुंभते विण आहे असं म्हणावं. परी हे दोन्ही भाग न शिवती भूमीचे अंग, ते वेळी भूमी तैसे चांग चोखजे असणे. परंतु हे दोन्ही भाव भूमीच्या मूळ स्वरूपाला स्पर्श करत नाहीत. त्याप्रमाणे स्वरूपभूत ज्ञान मात्र अशा प्रकारचं आहे. असणे व नसणे हे दोन्ही भाव विरहित आहे. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, झोपलो मी ऐसे नसे जे स्मरण, जाताची गढण झोपे माझी, आणि जागा झालो ऐसी आठवण, होय झोपेतून जाग येत. लोपोनी ती दोन्ही मूळ जागेपण, स्वभावे करोन असे जैसे. किंवा भूमीवरी जेथे असे कुंभ, बोलती सकुंभ भूमी सीत्या, आणि तेथून तो घेताची काढून निकुंभ म्हणून नाव देती. सकुंभ निकुंभ कैसे म्हणो कोणी, संबंध सांडोनी दोन्ही ते. ठाईच ती भूमी स्वभावतार आहे, तैसीच ती आहे आत्मवस्तू. ज्ञान मात्र ज्ञानपणे विण कसे असते ते सांगण्यास ज्ञानदेव शेवटचे 2 दृष्टांत देऊन या प्रकरणाचा उपसंहार करत आहेत. त्यासाठी ज्ञानदेव पुढचा निद्रा व जागृतीचा दृष्टांत देतात. झोपेतून जाग आल्यावर जोपर्यंत आपल्या ठिकाणी निद्रेच्या अभावाचा अनुभव येत असतो तोपर्यंत आपण जागे आहोत असा जागृतीचा बोधही आपल्या ठिकाणी स्पष्ट व अस्पष्ट रूपाने स्फुरत असतो. निद्रेच्या नाहीपणाचे स्मरण लोप पावले की जागृतीचा अनुभवही स्फुरेनासा होतो. पण तो जरी स्फुरला नाही तरी आपण जागेच असतो. निद्रेचे स्मरण व जागृतीचा प्रत्यय हे दोन्ही टाकून देऊन नुसते जागृत असणे ही निखलास जागृती आहे. त्याप्रमाणे ज्ञान हे आहे पण व नाही पण या दोन्ही भावांनी विरहित केवळ ज्ञान मात्र आहे. जमिनीवर घडा ठेवला की तिला सकुंभता प्राप्त होते व तो घट काढून घेतला की तिला निष्कुंभता प्राप्त होते. पण भूमीला कुंभाचा सद्भाव म्हणजे असणेपण अथवा असद्भाव नसणेपण यांचा स्पर्श झालेला नसतो. ती भूमी सकुंभपणाचाही स्वीकार करत नाही अथवा निकुंभपणाचाही स्वीकार करत नाही. ती भूमी केवळ भूमी मात्र असते व कुंभाला आधारभूत झालेली असते. त्याप्रमाणे स्वरूपभूत ज्ञानाचे हे स्वविषयक ज्ञानाज्ञान भेद शून्य असे नुसते ज्ञान असते. त्याच्या ठिकाणी स्वेतर वा स्वविषयक ज्ञान किंवा अज्ञान असण्याचं काही कारण राहत नाही. भूमीवर दिसणाऱ्या पदार्थांचे भाव आणि अभाव हे भूमीला स्पर्शही करत नाहीत, कारण ते भाव किंवा अभाव हे कुंभाचे असतात, भूमीचे नसतात. कुंभाचे भाव आणि अभाव कळण्यासाठी त्या भावाभावांना आधारभूत असणारे अधिकरण असावं लागतं. तसेच ते पाहणाराही आवश्यक असतो. ते अधिकरणच नसेल तर भाव किंवा अभाव पाहणाऱ्याच्या प्रत्ययास येणार नाहीत आणि पाहणारा हा त्या वस्तूपेक्षा वेगळा आहे. कुंभ असला किंवा नसला तरी भूमी ही भूमीपणाने असतेच. तसेच ज्ञान मात्र हे ज्ञानाला कारणीभूत असतं. ज्ञानाच्या भावरूपतेला अथवा अज्ञानाच्या अभावरूपतेला ते स्पर्शही करत नाही. ते केवळ ज्ञान व अज्ञानाचे अधिकरण किंवा स्थान होऊन राहते, आधारभूत होऊन राहते. तसेच चैतन्याचा आधारच ज्ञान व अज्ञान यांच्या भाव व अभावाला कारणीभूत असतं. ज्ञान व अज्ञानाला कारणीभूत असणारे चैतन्य हेच आपले खरे स्वरूप आहे. ते स्वरूप त्याची भावाभावातीतता जाणण्यासाठी ज्ञानाने युक्त असणारा अहम विसर्जित व्हायला हवा. म्हणून ज्ञानदेव पहिल्या प्रकरणात शेवटी म्हणाले होते की अहम देवोनी शंभू शांभवी झालो. या प्रकरणात ज्ञानपणे विण ज्ञान ही काय चीज आहे
ते ज्ञानदेवांनी नानाविध दृष्टांतातून स्पष्ट केले. परमात्मा हा भेदशून्य आहे असे जरी असले तरी श्रुतीने त्याला सच्चिदानंद असं म्हटलं आहे. परमात्मा सत, चित किंवा आनंद या 3 धर्माने युक्त आहे असं म्हटलं आहे. मग परमात्मा या 3 गोष्टीमुळे त्रिधा होतो का, ते ज्ञानदेव पुढील प्रकरणात स्पष्ट करत आहेत. येथे 4थे प्रकरण समाप्त झाले. आता या प्रकरणाचे समालोचन पाहून आपण 5व्या सच्चिदानंद पदत्रय विवरण या प्रकरणाकडे वळू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.